राज्य सरकार सातत्यानं नवनवीन जी.आर. काढून आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहेत. सरकार मागण्यांकडे लक्ष देत नसल्यानं आता आदिवासी कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. अमरावती विभागातील शेकडो आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी अपर आयुक्त आदिवासी विभाग कार्यालयावर एकदिवसीय आंदोलन केलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारनं आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या विरोधात काढण्यात आलेले काम नाही तर वेतन नाही हा जी.आर. रद्द करण्यात यावा. विशेष बाब म्हणून मान्यता दिलेल्या 1122 कर्मचाऱ्यांना थकीत वेतन देण्यात यावं. बंद झालेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांचं समायोजन होईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं. सोबतच कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली पदोन्नतीची प्रकरणं तात्काळ निकाली काढावी. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह विविध 16 मागण्यांकरिता हे एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारनं तात्काळ सर्व मागण्या पूर्ण न केल्यास येत्या काळात त्याचे पडसाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर दिसून येतील असा इशारा आंदोलक कर्मचाऱ्यांनी यावेळी सरकारला दिला. कर्मचारी संघटनेचा आश्रमशाळेची वेळ ज्याचा निर्णय रद्द झालाच पाहिजे. शाळेची वेळ अशी कशी बदलत नाही. आदिवासी विकास विभागामध्ये लाखो आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण दिलं जातं. शासनाच्या माध्यमातून शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधून आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगती व्हावी यासाठी योजना राबवल्या जातात. मात्र शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीमध्ये मागील 2 वर्षापासून आदिवासी विकास विभागाने आदिवासींच्या आश्रमशाळा 11 ते 5 ऐवजी सकाळपासून भरवल्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. हे अशैक्षणिक आणि अन्यायकारक वेळापत्रक रद्द व्हावे यासाठी अमरावती विभागातील सर्व कर्मचारी या ठिकाणी रस्त्यावर आले आहेत. असंच आंदोलन महाराष्ट्रभर जागोजागी सुरू आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अनुदानित आश्रमशाळा जेव्हा पटसंख्येच्या अभावी बंद केल्या जातात आणि त्या कर्मचाऱ्याला जेव्हा समायोजित केलं जातं, त्या कर्मचाऱ्याला समायोजित होईपर्यंत त्यांचं वेतन बंद ठेवलं जातं. शासनाने काम नाही तर वेतन नाही अशा प्रकारचा एक अन्यायकारक शासन निर्णय निर्गमित केला आहे. आमची सर्वांची मागणी अशी आहे की समायोजन होईपर्यंतचा जो काही कालावधी असेल त्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन दिलं गेलं पाहिजे.